युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केली आहे। या प्रकरणातील खऱ्या अर्थाने धर्मयुद्ध म्हणजे काय, धर्मयुद्धाचे परिणाम काय, युरोपियन राष्ट्रावर आणि जगावरही त्याचे परिणाम काय काय झालेले आहेत, हा पहिला मुद्दा आपण अभ्यासला। युरोपातील प्रबोधन काळ की कशा दृष्टीने समाजाला जनतेला प्रबोधित करण्याचं काम त्या कालखंडातील जनतेने केलं होतं आणि हे भौगोलिक शोध आणि विज्ञान यामुळे हे प्रबोधनाला सुरुवात झाली होती। विज्ञानाचा विकास जसजसा होत गेला मग तो प्रत्येक क्षेत्रावर असेल, आर्थिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, तर या प्रत्येक क्षेत्रामध्ये या विज्ञानाच्या विकासाचा कशा पद्धतीने फरक पडला। विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध जे लागले आहेत तर त्या वैज्ञानिक शोधांची माहिती आपण पाहिली। त्यानंतर आज जो मुद्दा आपण अभ्यासणार आहोत भौगोलिक शोध आणि त्याचे शोधक, जो मुद्दा आपण पाचवा अभ्यासणार आहोत भौगोलिक शोध आणि त्याचे शोधक, की खऱ्या अर्थाने युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाच्या विकासाला जी गती आली तर ती म्हणजेच होका यंत्र असेल, त्याचबरोबर तापमापक यंत्र असेल, त्याचबरोबर त्या कालखंडात गॅलिलिओने शोधून काढलेली सुधारित दुर्बीण असेल की जिच्या माध्यमातून दूरवरचा प्रदेश सहजासहजी पाहता येऊ लागला, वेगवेगळ्या ठिकाणची माहिती आपल्याला प्राप्त करता येऊ लागली, वेगवेगळे दर्यावर्दी दुसऱ्या ठिकाणी जायला सुरुवात झाली। आणि या नवनवीन शोधाबरोबरच जसे वैज्ञानिक शोध लागले, लोहपोलादाचे कारखाने निर्माण झाले, वस्त्र उद्योगामध्ये प्रगती झाली, त्याचबरोबरीने भौगोलिक शोध सुद्धा महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत। पूर्वीच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या दर्यावर्दींना स्थानिक राज्यकर्त्यांनी प्रोत्साहन देऊन नवनवीन भूप्रदेश शोधण्यास सांगितलेलं होतं की जेणेकरून आपल्याला आपल्या शेजारील राष्ट्राची, शेजारील देशाची माहिती ही प्राप्त होईल आणि ही माहिती संकलित करून ते मायदेशी येत होते, त्या ठिकाणच्या वस्तू आपल्याकडे घेऊन येत होते आणि तदनंतरच्या कालखंडामध्ये आपल्या वस्तू त्या ठिकाणी विकण्यासाठी जात होते। एकूणच परदेशाची आयात आणि निर्यात यांची चालू झालेली होती आणि ही आयात आणि निर्यात खऱ्या अर्थाने चालू झाली असेल तर ती झाली भौगोलिक शोधामुळे। नाही का, भौगोलिक शोधातील जे वेगवेगळे नवनवीन शोध लागले आहेत, ज्या ज्या व्यक्तींनी हे शोध लावले आहेत तर त्या व्यक्तींची आपण माहिती पाहणार आहोत। पैकी मार्को पोलो जो होता, या मार्को पोलोने जगाला चीन व आशिया या खंडाविषयी माहिती प्राप्त करून दिली। सर्वप्रथम आपण आता या नकाशाकडे पहा, हा आपला जगाचा नकाशा आहे। या जगाच्या नकाशामध्ये ही जी युरोपियन राष्ट्र आहेत तर या युरोपियन राष्ट्रांनी ज्या पद्धतीने त्या कालखंडामध्ये सागरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केलाय, या ठिकाणी युरोप आहे, या ठिकाणी आफ्रिका आहे, या ठिकाणी इंडिया आहे, या ठिकाणी अमेरिका, उत्तर अमेरिका, खाली दक्षिण अमेरिका, खाली ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, की ज्या ज्या देशांचा आपण प्रामुख्याने या शोधामध्ये उल्लेख करणार आहोत तर तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे की जगाच्या नकाशामध्ये हे देश कुठे आहेत। मग हा झाला भारताचा नकाशा। हा जो मार्को पोलो आहे तर या मार्को पोलोने सर्वप्रथम चीन जे आहे तर या चीन आणि या आशिया खंडातील जी वेगवेगळी ठिकाणं आहेत, या आशिया खंडातील वेगवेगळ्या ठिकाणांचा जगाला ओळख करून देण्याचं काम केलं आहे। म्हणजेच युरोपियन राष्ट्रांना खऱ्या अर्थाने की जे मार्को पोलोने जे कार्य केलं होतं, सर्वप्रथम जर जगाला ओळख करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या मार्को पोलोने केलं होतं। चीन आणि आशिया खंडातील ही जी वेगवेगळी देश आहेत तर त्यांची माहिती प्राप्त करून देण्याचं काम या मार्को पोलोने केलं होतं। त्यानंतर तो जो आहे मार्को पोलो चीनमध्ये कुबाईल खान या राजाच्या दरबारात होता। कोणाच्या दरबारात होता? कुबाईल खान या राजाच्या दरबारात होता आणि त्याने तेथे मंगोलियन आणि चीनी भाषांचा अभ्यास केला। हा मार्को पोलो युरोपियन राष्ट्रामधून निघालेला प्रवासी ज्याने सर्वप्रथम चीन आणि आशिया खंडातील वेगवेगळ्या देशांची माहिती जगाला करून दिली, तो चीनमध्ये गेल्यानंतर कुबाईल खान या राजाच्या दरबारात होता। चीनी आणि मंगोलियन या दोन भाषा त्याने आत्मसात केल्या। पुढचा जो आहे इब्न बतुता, हा इब्न बतुता त्या कालखंडातील एक मध्ययुगातील प्रसिद्ध कवी म्हणून ओळखला होतो। त्याने जे वेगवेगळा प्रवास केलाय, इब्न बतुताचं नाव
मध्ययुगातील प्रसिद्ध प्रवासी म्हणून. त्याने भारत असेल, मालदीव असेल, चीन असेल, स्पेन असेल, तर या वेगवेगळ्या देशांचा प्रवास करून ती माहिती जगाला प्राप्त करून देण्याचं काम केलंय. पहा, जगाच्या नकाशामध्ये या ठिकाणी भारत आहे, मालदीव आहे, चीन आहे, स्पेन आहे. मग या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती एक प्रकारे या मध्ययुगामध्ये या इब्न बतूता या प्रवासाने प्राप्त करून इतरांसाठी खुली करून दिली होती. हे जे मार्ग आहेत, सागरी मार्गाने जाऊन भारताला, भारतातून परत नंतर चीनला, चीनवरून त्यानंतर स्पेनला, मालदीव असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचं काम या कालखंडामध्ये या इब्न बतूताने केलेलं आहे. भारतासह वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या इब्न बतूताने त्या कालखंडामध्ये मालदीव असेल, चीन असेल, स्पेन असेल, या वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेऊन ही माहिती संकलित केली आणि संकलित केलेली माहिती इतरांना तदनंतरच्या कालखंडामध्ये उपयुक्त ठरत होती. सांगण्याचं तात्पर्य, ज्या पद्धतीने मार्को पोलोने चीन आणि आशिया खंडाची माहिती सर्वप्रथम दिली, त्याचप्रमाणे या इब्न बतूताने सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणांचा प्रवास करून आपल्या प्रवासाचं प्रवास वर्णन लिहून ठेवले आहे. ती माहिती इतर प्रवाशांना, इतर दर्यावर्दींना त्या कालखंडामध्ये उपयुक्त ठरत होती. तदनंतरच्या कालखंडामध्ये हेनरी द नेव्हिगेटर याने त्या काळात आफ्रिका खंडातील मॅडोरा व ॲझोरम नावाचा द्वीपसमूह शोधून काढला. हे पहा, ही आफ्रिका आणि या आफ्रिका खंडातील मॅडोरा व ॲझोरम नावाचा जो द्वीपसमूह आहे, हा शोधून काढण्याचं काम या आफ्रिका खंडामध्ये त्याने केलं होतं. नाव काय त्याचं? हेनरी द नेव्हिगेटर याने या आफ्रिका खंडातील जी 2 ठिकाणं आहेत, त्या 2 ठिकाणांचं नाव आहे मॅडोरा आणि ॲझोरम. हे द्वीपसमूह शोधून काढण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलं होतं. 15व्या शतकामध्ये पोर्तुगालच्या राजपुत्राने यास प्रोत्साहन देऊन या आफ्रिका खंडामध्ये पाठवलं होतं आणि तो त्या ठिकाणी गेल्यानंतर या मेडोरा आणि ॲझोरम या 2 ठिकाणांचा, द्वीपसमूहांचा त्या ठिकाणी शोध त्यांनी लावला होता. मग आफ्रिकेत तर या 2 द्वीपसमूहांचाच केवळ शोध नाही लावला, तर त्याने या मेडोरा, ॲझोरम या ठिकाणातील जे काही लोक होते त्यांना आपल्याबरोबर आणलं, त्यांना गुलाम बनवलं आणि गुलाम बनवून त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम कसं करून घेता येईल हे काम केलं. या ठिकाणी आफ्रिका खंडातील सोनं त्यांनी मोठ्या प्रमाणात प्राप्त केलं होतं. सोन्याच्या खाणी त्या ठिकाणी होत्या आणि ते सोनं आपल्या मायदेशी आणण्याचं काम या हेनरी द नेव्हिगेटर यांनी केलं होतं. तदनंतर पुढचा जो आपला प्रवासी आहे, पुढचा जो आपला दर्यावर्दी आहे, त्याचं नाव आहे बार्थोलोमू डायस. हा बार्थोलोमू डायस ज्याने त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन याच्या आज्ञेनुसार, कोण? पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन याच्या आज्ञेनुसार बार्थोलोमू डायस प्रवासाला निघाला होता. आणि हा प्रवासाला निघालेला आफ्रिकेचं दक्षिण टोक त्याला सापडल्यावर त्याने त्याला प्रथम केप ऑफ स्टॉमर्स, आफ्रिका खंड पहा, मगाशी दाखवलं तुम्हाला आफ्रिका खंड, हा आहे आफ्रिका खंड. आफ्रिकेचं दक्षिण टोक या ठिकाणी, त्याला केप टाऊन इथं नाव आहे, या ठिकाणी केप टाऊन नाव आहे. आशेचं भूशिर, आणि पहिलं काय म्हटलं होतं त्याला, हे जे नाव आहे केप टाऊन, तर त्यालाच तदनंतरच्या कालखंडामध्ये त्याचं नाव बदलून केप ऑफ गुड होप नाव हे देण्यात आलं. आफ्रिका खंडामध्ये गेल्यानंतर या बार्थोलोमू डायस याने वादळाचं भूशिर म्हणून ज्याला ओळखलं जातं, तर त्यालाच शोधण्याचं काम केप ऑफ स्टॉमर्स आणि त्या ठिकाणी केप टाऊन असं जगाच्या नकाशामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे, की त्याला त्याच्या राजाने ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी पाठवलं होतं, आफ्रिका खंडामध्ये गेल्यानंतर त्याने हे जे वादळाचं भूशिर आहे ते शोधून काढलं आणि तदनंतरच्या कालखंडामध्ये त्यालाच आशेचं भूशिर म्हणजेच केप ऑफ गुड होप काय म्हटलं जातं, यालाच केप टाऊनलाच तदनंतरच्या कालखंडामध्ये केप ऑफ गुड होप म्हणजेच आशेचं भूशिर, हे जो शेवटचा भाग आहे निमुळता, हा या ठिकाणी
वादळाचं भूशिर म्हणून ओळखला जात होता आणि तदनंतर तेच आशेचं भूशिर म्हणून पुढच्या कालखंडामध्ये ओळखलं जाते. मग या बार्थोलोमेव डायसलाच आफ्रिका खंडाला वळसा घालणारा पहिला दर्यावादी म्हणून ओळखला जातो. जो आफ्रिका खंड आहे तर त्या आफ्रिका खंडाचा आता आपण तुम्हाला दाखवलं, हा आफ्रिका खंड जो आहे तर या आफ्रिका खंडाला संपूर्णपणे वळसा घालणारा समुद्र मार्गाने हा समुद्र आहे. तर या समुद्रातून अटलांटिक महासागर, या अटलांटिक महासागरातून संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालता येतोय. मग या आफ्रिका खंडाला वळसा घालणारा पहिला दर्यावर्दी म्हणजेच हा बार्थोलोमेव डायस म्हणून ओळखला जातो, की ज्याने त्या कालखंडामध्ये या केप ऑफ गुड होपचा आशेचं भूशिर, ज्याचं नाव पहिलं केपटाऊन असं होतं, वादळाचं भूशिर होतं, यानेच त्याचा शोध लावला आणि पहिला दर्यावर्दी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो, की ज्याने त्या कालखंडामध्ये आफ्रिका खंडाला वळसा घालण्याचं काम केलंय. त्यानंतर ख्रिस्तोफर कोलंबस, पुढचा प्रवासी आहे ख्रिस्तोफर कोलंबस. या ख्रिस्तोफर कोलंबसने त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने ज्या वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध लावला आहे. 1453 मध्ये तुर्कांनी ज्यावेळेस इस्तंबूल जिंकून घेतलं, 1453 मध्ये इस्तंबूल, ज्याला कॉन्स्टँटिनोपल असं म्हटलं जातं, तर हे कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल जिंकून घेतलं. त्यावेळेस त्यांना आशियात येण्याचा पर्यायी मार्ग शोधण्याची आवश्यकता त्या कालखंडामध्ये भासू लागली होती. आणि आशियात इस्तंबूल गेल्यामुळे प्रवेश करण्यासाठी त्यांना आशिया खंडात प्रवेशाचा दुसरा मार्ग राहिला नाही. म्हणून तेथील स्थानिक राजे जे होते तर तेच म्हणजे स्पेनचा राजा फर्दिनांद आणि राणी इसाबेल यांच्या पाठिंब्याने हा जो आहे ख्रिस्तोफर कोलंबस भारताच्या शोधात निघालेला होता. पृथ्वी ही गोल आहे म्हणून तो दक्षिण बाजूने निघाला. त्याला वाटलं आपल्याला त्या ठिकाणी भारताचा शोध लागेल, भारतामध्ये प्रवेश करता येईल आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणाहून निघालेला हा युरोपियन राष्ट्रातील प्रवासी भारताच्या शोधाला निघालेला होता. त्याला भारतात यायचं होतं. पृथ्वी ही गोल आहे, आपण जर दक्षिण बाजूने जर प्रवासाला सुरुवात केली तर आपण भारतामध्ये पोहोचू शकतो. वर्तुळाकार प्रवास करायचा असा त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि तो प्रयत्न मात्र त्याचा फसला. भारताचा शोध लावण्याऐवजी या ख्रिस्तोफर कोलंबस जो आहे तर तो अमेरिका या ठिकाणी जाऊन पोहोचला. त्याने कशासाठी भारताचा शोध लावला होता? कॉन्स्टँटिनोपल नावाचं जे शहर आहे तर ते तुर्कांनी जिंकून घेतलं होतं. त्यांना आशियामध्ये येण्याचा दुसरा मार्ग त्या ठिकाणी नव्हता, म्हणून भारतामध्ये जाण्याचा नवीन मार्ग शोधण्यासाठी तो त्या ठिकाणी निघालेला होता. भारताच्या प्रवासास निघालेला हा ख्रिस्तोफर कोलंबस पोहोचला मात्र कुठे? अमेरिका. शोधायला निघाला भारत पण पोहोचला त्या ठिकाणी अमेरिका या ठिकाणी. आणि या ख्रिस्तोफर कोलंबसने ज्यावेळेस अमेरिका खंडामध्ये जाऊन पोहोचला त्यावेळेस त्याही देशांशी एक प्रकारे व्यापारी संबंध जोडण्याचं काम त्याने सुरू केलं होतं. तदनंतरच्या कालखंडामध्ये अमेरिगो वेस्पुसी, पुढचा प्रवासी आहे अमेरिगो वेस्पुसी, की ज्याने खऱ्या अर्थाने त्या कालखंडामध्ये की ज्या वेगवेगळ्या प्रदेशांचे जे शोध लावलेले होते तर त्या शोधामध्ये अमेरिकेचा जो शोध लावलेला आहे तर त्या शोधामध्ये या अमेरिगो वेस्पुसीचं योगदान हे महत्त्व ठरलेलं आहे. इटलीमधील हा अमेरिगो वेस्पुसी स्पेनच्या वतीने याने पहिली शोध मोहीम राबवली होती. स्पेन या देशाच्या वतीने पहिली शोध मोहीम त्याने राबवली होती 1497 मध्ये. आणि या मोहिमेमध्ये तिसऱ्या मोहिमेत ज्यावेळेस त्यांनी जो भाग शोधला त्याला नाव दिलं गेलं व्हेनेझुएला. व्हेनेझुएला हे नाव त्याने जी तिसरी मोहीम
मे मध्ये जो प्रदेश शोधून काढला होता तर त्या प्रदेशाला नाव दिलं गेलं व्हेनेझुएला. आणि त्याचं कालखंडामध्ये त्याने ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये किंवा मुखाचा जो प्रदेश शोधून काढला तर त्या ॲमेझॉन नदीच्या मुखाच्या प्रदेशावरून जो प्रदेश शोधून काढला त्याच प्रदेशाला त्याच खंडाला नाव पडलं अमेरिका. मग हा स्पेनचा असताना कुठला आहे? हा स्पेनचा. युरोपियन राष्ट्रातील हे स्पेन. या स्पेनमधून हा जो दर्यावरती निघालेला होता तर तो येऊन पोहोचला या ठिकाणी या अमेरिकेला. मग ही अमेरिकेची दोन टोकं आहेत, एक दक्षिण अमेरिका आणि दुसरी उत्तर अमेरिका. मग या दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला, त्यानंतर ॲमेझॉन खोऱ्यातील जो मुखाचा भाग जो आहे तर तो मुखाचा भाग त्याने शोधून काढला. हे मुखाचा भाग जर त्याने शोधून काढला त्याच ॲमेझॉन नावाच्या वरून त्या खंडाचं नाव अमेरिका असं पडलं. म्हणजे अमेरिकेचं नाव कोणामुळे पडलेलं आहे तर त्या कालखंडामध्ये अमेरिगो व्हेस्पुसी याने जो ॲमेझॉनच्या मुखाचा भाग शोधून काढला तर त्या नावावरून ते नामकरण त्या ठिकाणी अमेरिका असं पडलेलं आहे. पूर्वीचं नाव त्याचं व्हेनेझुएला, ॲमेझॉन आणि ॲमेझॉनवरून अमेरिका असं नामकरण केलं गेलं आहे. पुढचा प्रवासी आहे वास्को द गामा. तर या वास्को द गामाने आपला भारताशी संबंध वास्को द गामाचा जास्त आलेला आहे. हा जो प्रवासी आहे वास्को द गामा 1498 मध्ये वास्को द गामा भारताच्या शोधार्थ निघालेला होता. आणि भारताच्या शोधार्थ आल्यानंतर खऱ्या अर्थाने युरोपियन राष्ट्रांचा भारतामध्ये संबंध आणून देणारा, खऱ्या अर्थाने आपल्या युरोपियन राष्ट्रांशी संबंध आणून देणारा म्हणून ज्याचा उल्लेख केला तर तो म्हणजेच वास्को द गामा. मग या वास्को द गामाने खऱ्या अर्थाने 1497 ते 98 या कालखंडामध्ये 4 जहाजं आणि 170 खलाशी घेऊन हा दर्यावर्दी भारताकडे निघाला होता. आफ्रिकेचा प्रवास करत असताना मालिंदी या शहरातील भागातील एका भारतीय वाटाड्याशी त्याचा संबंध आला. आफ्रिका या ठिकाणी आहे पहा. या आफ्रिकेतून येत असताना त्याचा संबंध एका वाटाड्याशी, वाटाडी म्हणजे एखादा वाट सुरू असेल, रस्त्याने जाताना भेटलेला आणि त्या वाटसराने त्याला भारताकडे येण्याचा मार्ग जो आहे तर तो दाखवला. भारतामध्ये आल्यानंतर 1498ला 97ला निघाला होता वास्को द गामा. हा भारतामध्ये येऊन कधी पोहोचला? 1498ला. आणि 1498ला हे भारतातील जे आपलं कलकत्ता म्हणून जे ओळखला तर या कलकत्ता या ठिकाणी कालिकत नावाचं जे बंदर आहे तर या कालिकत नावाच्या बंदरावरती तो येऊन पोहोचला. आणि झामोरियन नावाचा राजा त्या ठिकाणी राज्य करत होता. त्या राजाने या वास्को द गामाचं त्या ठिकाणी स्वागत केलं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर व्यापारी सवलती देण्याचं काम त्याने केलं होतं. आपल्या युरोपियन राष्ट्रांसाठी व्यापारी सवलत त्याला झामोरियन या राजाकडून त्या कालखंडामध्ये प्राप्त झालेल्या होत्या. पुन्हा भारतात तो 2 वेळास आला. मग 2 वेळेस आल्यानंतर, दोनदा भारतात आल्यानंतर पोर्तुगीजांचं राज्य गोवा आणि कोची कोणत्या ठिकाणी होतं? गोवा आणि कोची या ठिकाणी पोर्तुगीजांचं राज्य होतं. गोव्याचा गव्हर्नर म्हणून वास्को द गामा याची नियुक्ती त्या कालखंडामध्ये त्यांनी केली होती. तर कोणत्या ठिकाणी आला होता हा? कालिकत बंदरावरती. भारताचा शोध किंवा जलमार्गाचा शोध त्यांनी लावला आणि या कालिकत बंदरावरती येऊन आपला व्यापारी सवलती प्राप्त करण्याचं काम त्याने केलं होतं. पुढचा प्रवासी आहे फर्डिनंड मॅगेलन. फर्डिनंड मॅगेलन. तर या फर्डिनंड मॅगेलननं हा पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला प्रवास. पृथ्वी गोल आहे
या पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी निघालेला हा पहिला प्रवासी आहे की ज्याने हा प्रवास सुरू केला होता. स्पेनचा राजा पहिला चार्ल्स याने ही मोहीम आखली होती, परंतु दुर्दैवाने ही मोहीम सुरू असतानाच मॅगेलन फिलिपाईन्स या ठिकाणी मारला गेला. मात्र त्याच्या सहकार्याने तदनंतरच्या कालखंडामध्ये पृथ्वीची प्रदक्षिणाची जी मोहीम आहे तर ती मोहीम पुढच्या कालखंडामध्ये पूर्ण करण्याचं काम हे केलं होतं. एकूणच फर्डिनंड मॅगेलन हा पृथ्वी प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न किंवा ही मोहीम त्याने हातामध्ये घेतली होती, परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू रस्त्यातच होतो आणि त्याच्या सहकार्यांनी ही जी पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचा त्याचं जे कार्य होतं तर ते कार्य पुढे पूर्ण करण्याचं काम केलं आहे. नंतर सॅम्युएल डी शॅम्प्लेन हा नाव अवघड आहे तर लक्षात ठेवायचे. सॅम्युएल डी शॅम्प्लेन याने काय केलं होतं, फ्रान्समध्ये जन्मलेल्या या सॅम्युएल शॅम्प्लेनने अमेरिकेतील शोध मोहीम काढल्या होत्या. फ्रेंच वसाहती त्या ठिकाणी स्थापन केल्या. कॅनडातील क्युबेक शहराची स्थापना त्यांनी सुरू केली होती. अमेरिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका या अमेरिकेतील ज्या वेगवेगळ्या मोहिमा आहेत तर त्या मोहिमा त्यांनी हातामध्ये घेतल्या. कॅनडातील क्युबेक शहराची निर्मिती या सॅम्युएल डी शॅम्प्लेन यांनी केली होती. एकूणच अमेरिका मोहीम यांनी हातामध्ये घेतली होती. अमेरिका मोहीम की ज्या मोहिमेत त्याने वेगवेगळ्या अमेरिकेतील ठिकाणांचा शोध घेतला, माहिती घेतली, अभ्यास केला की ज्याचा उपयोग पुढच्या कालखंडामध्ये जगातील इतर लोकांनाही होऊ शकतो. आणि कॅनडातील क्युबेक नावाच्या शहराची स्थापना या सॅम्युएल डी शॅम्प्लेन यांनी केली होती. काय नाव दिलं त्याने? कॅनडातील क्युबेक या शहराची स्थापना. नाव लक्षात घ्या, क्युबेक नावाचं ही जी शहर आहे कुठं होतं? कॅनडा. तर कॅनडातील क्युबेक शहराचं नामकरण, स्थापना आणि अमेरिकेतील शोध मोहीम सॅम्युएल डी शॅम्प्लेन यांनी आपल्या हातामध्ये घेतलेली होती. पुढचा दर्यावर्दी प्रवासी एबल जॉन्सवा टायसन. एबल जॉन्सवा तर या एबल जॉन्सवाने याचा जन्म हॉलंडमध्ये झाला. नवनवीन प्रदेशांचा शोध घेण्यासाठी वसाहतवादी स्पर्धेमध्ये त्याने न्यूझीलंडच्या प्रदेशाचा शोध लावला. 1644 मध्ये त्याने न्यूगिनी बेटाच्या किनाऱ्याचं सर्वेक्षण केलं. ऑस्ट्रेलियातील क्वीन लँडमधील कार पॅन्ट्रिया प्रदेशाचा शोध लावला. म्हणजेच या एबल जॉन्सवा यांनी काय केलं? न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. पाहूया आपण नगाच्या नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी आहे न्यूझीलंड. हे पहा, या ठिकाणी न्यूझीलंड दिसते का? अगदी छोटा आहे. हा शेवटचा जो भाग आहे हा न्यूझीलंड, त्यानंतर हा भाग जो आहे हा ऑस्ट्रेलिया. तर या प्रवासाने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांचा शोध त्या कालखंडामध्ये लावला होता आणि तो हॉलंडमधील एक प्रवासी म्हणून ओळखला जातो. त्याने या प्रदेशाचा शोध घेऊन आपल्या देशासाठी आणि इतरांसाठी ही दोन नवीन देश त्या कालखंडामध्ये शोधण्याचं महत्त्वपूर्ण कार्य एबल जॉन्सवा टास्मन नावाच्या दर्यावर्दीने त्या कालखंडामध्ये केलं होतं. पुढचा कॅप्टन जेम्स कुक. काय नाव आहे? कॅप्टन जेम्स कुक. कॅप्टन जेम्स कुक नावाच्या या प्रवासाने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया
याच प्रदेशामध्ये, कोणत्या? न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया याच प्रदेशामध्ये की जी शोध मोहीम एबल जॉन्सवा टास्मन यांनी सुरू केली होती, तेच शोध मोहिमेमध्ये युरोपियन राष्ट्रांचा झेंडा या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या 2 ठिकाणी एक प्रकारे लावण्याचं काम या कॅप्टन जेम्स कुकने त्या कालखंडामध्ये केलं होतं की शाही नौदलातील इंग्लंडचा झेंडा या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या 2 ठिकाणी फडकवण्याचं काम कॅप्टन जेम्स कुक या शास्त्रज्ञाने त्या कालखंडामध्ये केलं होतं. याचबरोबर जे नकाशे आपण पाहतो हे नकाशे अचूक बनवण्याचं काम या कॅप्टन जेम्स कुकने त्या कालखंडामध्ये केलं होतं. त्याने कॅप्टन कुक याने 60,000 सागरी मैल प्रवास 3 वर्षात केला होता. पहा, 3 वर्षात किती प्रवास केला? 60,000 सागरी मैलाचा प्रवास या कॅप्टन जेम्स कुकने त्या कालखंडामध्ये केला होता. आणि राहिलेले शेवटचे 2 जे आहेत, एक लुई अँटोनी, काय नाव आहे? लुई अँटोनी या लुई अँटोनी नावाच्या फ्रेंच दर्यावर्दी पॅसिफिक महासागर पार करून ताहिती येथे पोहोचला होता. आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर व्हायजेस अराउंड द वर्ल्ड हे पुस्तक त्याने लिहिलं होतं. पॅसिफिक महासागर, हे बघा पॅसिफिक महासागर या ठिकाणी, या बाजूनी ही त्याची एक बाजू आणि दुसरी बाजू या ठिकाणी हा पॅसिफिक महासागर. तर हा पॅसिफिक महासागर पार करणारा दर्यावर्दी म्हणून लुई अँटोनी याचा उल्लेख केला होतो. काय? पॅसिफिक महासागर पार करणारा दर्यावर्दी म्हणून या लुई अँटोनीचा उल्लेख त्या कालखंडामध्ये केला होतो. आणि त्याने कोणतं पुस्तक लिहिलं? व्हायजेस अराउंड द वर्ल्ड हे पुस्तक 1771 मध्ये लिहिलं होतं. याच पुस्तकातील माहितीच्या आधारे 19व्या शतकात फ्रेंच मिशनरीची ती माहिती प्राप्त केली होती. त्यांनी या भागात फ्रेंच वसाहत स्थापन करण्याचं काम केलं होतं. हा जो आहे कोण होता? फ्रेंच दर्यावर्दी होता. पॅसिफिक महासागराचा प्रवास करून त्याने एक प्रकारे त्यावर आधारित एक पुस्तक लिहिलं, व्हायजेस अराउंड द वर्ल्ड नावाचं ही पुस्तक लिहिलं. आणि त्या पुस्तकाच्या आधारे ती माहिती त्या देशाला प्राप्त झाली आणि फ्रेंच वसाहत स्थापन करण्याचं काम त्याने केलं. आणि शेवटचा जो प्रवासी आहे त्याचं नाव आहे मंगो पार्क. मंगो पार्क हा स्कॉटलंडचा प्रवासी. कुठला? मंगो पार्क हा स्कॉटलंडचा प्रवासी. याने आफ्रिकेतील शोध मोहिमेसाठी प्रसिद्ध असलेला दर्यावर्दी म्हणून त्याचा उल्लेख केला होतो. बऱ्याचशा या प्रवाशांनी आफ्रिका खंडाला बार्थोलोमेव डायसने वळसा घातला. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा पहिला दर्यावर्दी म्हणून त्याचा उल्लेख केला होतो की ज्याचं नाव आहे बार्थोलोमेव डायस. तर या आफ्रिके खंडातील शोध मोहिमेसाठी प्रसिद्ध असलेला, पुन्हा एकदा पहा की हा जो आफ्रिका खंड आहे, तर या आफ्रिका खंडातील हे दक्षिण टोक, आशेचं भूशीर, केप ऑफ गुड होप, त्यालाच केपटाऊन असं म्हटलं जातं, आणि हे उत्तर टोक. तर या आफ्रिका खंडातील शोध मोहिमेसाठी प्रसिद्ध असलेला हा प्रवासी म्हणजेच मंगो पार्क, की ज्याने जास्तीत जास्त ज्या आपल्या शोध मोहिमा राबवलेल्या होत्या, तर त्या शोध मोहिमा आफ्रिका या खंडामध्ये राबवलेल्या होत्या. आणि ज्याच्या माध्यमातून जागतिक लेवलला जे भौगोलिक वेगवेगळे शोध लागले, तर त्या शोध मोहिमेच्या माध्यमातून आपणास हे शेजारील राष्ट्र, शेजारील देश माहीत झाले. जगाला सुद्धा आपल्या शेजारी समुद्राच्या पलीकडे कोणता देश आहे याची माहिती केवळ आणि केवळ या भौगोलिक शोध
आणि या शोधक व्यक्तीमुळे प्राप्त झालेली आहे आणि त्याचाच उपयोग त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने जागतिक बाजारपेठामध्ये आपल्या वस्तू ने-आण करण्यासाठी व्यापारामध्ये आयात आणि निर्यात ही प्रक्रिया द्विगुणित करण्यासाठी झालेल्या होत्या. म्हणजेच भौगोलिक शोध आणि शोधक एक प्रकारे जागतिक व्यापारीकरणामध्ये महत्त्वपूर्ण ठरलेले घटक म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. धन्यवाद.